क्रिकेटर कुठे निघालीस? पारू तू तर ऑलराऊंडर निघालीस का? आदित्य सर, सोडा ना माझा हात. अच्छा. रोजच्या दिवसाची सुरुवात जर असाच तुझा चेहरा बघून झाली तर किती गोड ना. यापेक्षा बी गोड काय माहित आहे का? देवी आईने तुम्हाला बोलवलंय. पड्डीशावरून खाली या. पण मी काय म्हणतो पारू, ऐक ना. पारू, आवरा पड्डीशी. सावित्री, पारू आली आहे ना? हो आली. आणि आमरसपुरीची तयारी चालू आहे ना? हो करतोय. आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने खास बेत. मग बहिणी, मलाच गिफ्ट सुद्धा मिळेल ना? घ्या. बायकोला गिफ्ट द्यायचं म्हटलं की तुमचं असं का असतं? हा, तरी बरं वर्षातून एकच गिफ्ट देतात, तेही अक्षय तृतीयेला. त्यात पण इतका कंजूसपणा का? दामिनी, मी तुला अक्षय तृतीयेलाच गिफ्ट देतो हे खरंय, पण तू वर्षभर जे खरेदी करतेस त्याचं काय ग? त्याच्यामुळे माझा खिसा रिकामा आणि घसा कोरडा पडतो. बरं, मोहन, असं नाही चालणार. पण आज तुला गिफ्ट द्यावंच लागणार आहे दामिनीला. बरं ठीक आहे. आई, आपल्याकडे अशी काही गिफ्ट वगैरे देण्याची प्रथा असते का? अगं, आज अक्षय तृतीयाचा सण आहे. नवरा बायकोचं नातं हे अक्षय असतंच, पण किर्लोस्करांच्या घरातली पद्धत अशी आहे की आजच्या दिवशी नवरा आणि बायको एकाच ताटात जेवतात. त्यामुळे त्यांचं नातं अजून मजबूत होतं आणि मग नवरा आपल्या बायकोसाठी काहीतरी सोन्याचं गिफ्ट आणतो. म्हणजे नाही नाही नाही, आलंय आलंय माझ्या लक्षात आलंय. इन शॉर्ट, प्रियाला काहीतरी गिफ्ट द्यायचं, हो ना? प्रिया, तुझ्याशी लग्न झाल्यापासून माझा मुलगा एकदम हुशार झालाय. दादा, दरवर्षी तुझं गिफ्ट काहीतरी वेगळं, विशेष, युनिक असतं. यावर्षी काय स्पेशल आहे? हा, आता बायको स्पेशल आहे म्हटल्यावरती तिचं गिफ्ट सुद्धा स्पेशलच असणार ना. बायको स्पेशल असायला हवी. अरे, आपल्या आजोबाने पायांनाच पाडलाय ना, बायकोचे लाड करायचे. तुला खरं सांगू का, आमच्या लग्नाच्या आधीपासूनच मी माझ्या ऐपतीप्रमाणे आजच्या दिवसाचं गिफ्ट देतो हिला. हे वेडाबाई, कुठे हरवलीस? चल आता पटापट हात चालवायला हवा. अहिल्या मॅडम विचारत होत्या तयारी कुठवर आले म्हणून. तुला तर माहितीये ना, आदित्य बाबांना आमरसपुरी खूप आवडते. आणि तुला एक सांगते, किर्लोस्कर घराची प्रथा आहे, नवरा बायको एका ताटात जेवायला बसतात आणि एकमेकांना घास भरवतात. त्यामुळे एकमेकांवरचं प्रेम वाढतं असं म्हणतात. प्रथाच आहे ती. हे बरोबर, मला सांग, तू आणि आदित्य बाबा एकाच ताटात जेवण करणार आहात ना? आई, म्हणजे मला वाटतं की तुम्ही पण ही प्रथा पार पाडायला हवी. काय वाटतं? आत्या,
हे बघा, आम्ही असलं काय बी नाही करणार आहोत. आणि त्यांना कुठं माहित आहे की मी त्यांना माझा नवरा मानते, माझ्या गळ्यात त्यांच्या नावाचं मंगळसूत्र बांधते. फारू बाळा, मला तरी असं वाटतं की तू आदित्य बाबांना सगळं सांगायला हवंस. नाही आत्या, हे बघा, गडबड करू नका. मग ही येळ नाही सांगायची. म्हणजे आदित्य सरांना माझ्यावरच्या प्रेमाची जाणीव मनात न झाली, तसंच आमचं नातं पुढं जाऊन त्यांनी मनापासून मला बायको म्हणून स्वीकारायला पाहिजे. माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून उगाच दबावाखाली येऊन त्यांनी कुठला बी निर्णय घ्यायला नको असं मला वाटतं. तुझं ना पारू काहीतरीच असतं. प्रेम आहे म्हणायचं आणि सांगायचं नाही, नवरा म्हणायचं तेही सांगायचं नाही.